नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसची 5वी मेरिट लिस्ट लागेल, सगळ्या गोष्टी येणार आहेत, काळजी करायची नाहीये. परंतु आता ती ह्या आठवड्यात किंवा आठवडा तर संपलाच, आता आज शेवटचा दिवस आहे. पुढच्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी अपडेट पाहत राहायचं आहे, चेक करत राहायचं आहे. सर्वप्रथम लिस्ट जशीच पब्लिश होईल तसं तुमच्यापर्यंत आपण अपडेट पोहोचू. परंतु आता 5व्या नंतर 6वी लागेल का हा प्रश्न आहे, तर त्याच्यावर आणखी प्रश्न अर्थक चिन्ह आहे. कारण तसं अपडेट कुठलंच आलं नाही. कारण जीडीएस ला काय करायचं आहे, आता त्या ठिकाणी 5व्या मध्ये यदा कदाचित क्लोज करू शकेल. 5व्या लिस्ट आल्याच्या नंतर अंदाज आणि अपडेट अनालिसिस सगळ्या गोष्टी करून 6व्या लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. त्याच्यामुळे 5वी लागू द्या, पुढे 6व्या बद्दल आपण पुढे बोलूयात. त्याच्यामुळे जे बॉर्डर लाईन वरती आहे तर त्यांना त्या ठिकाणी चान्स असणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं तुम्ही जीडीएस मध्ये जॉईन होताल पोस्ट ऑफिस मध्ये किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये, तर पुढे चालून तुम्हाला कुठल्या अशा योजना असतात ज्या की काढल्या तर तुम्हाला भविष्य सेफ ठरू शकतं किंवा महत्वाच्या ठरू शकतात. समजा तुम्ही आता पोस्ट ऑफिसचा विषय आहे, तर पोस्ट ऑफिस मध्ये समजा जॉईन झालात तर पुढे कुठल्या गरजेचं आहेत त्याच्यावर मी सांगतो, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्वप्रथम तुम्ही पोस्ट ऑफिस जॉईन झाल्याच्या नंतर ह्या 6-7 योजना आहेत ज्या की भविष्य तुमचं उज्ज्वल करू शकतात. पहिली म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, त्याला आपण म्हणतो आरडी. पोस्ट ऑफिसची भविष्यामध्ये हाय सेव्हिंग करून देणारी आणि हाय रिटर्न असणारी ही योजना आहे. आता याचा अर्थ असा नाही की सांगेल तेवढ्या योजना काढायच्या किंवा कंपल्सरी आहे किंवा कुठलं प्रमोशन आहे, अजिबात नाही राजांनो. तुमच्या फायद्याचं आणि तुमच्या हिताच्या इथं गोष्टी सांगितल्या जातील. पुढे आहे दुसरं टाइम डिपॉझिट, त्याला टीडी म्हणतो. सरकारी रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडे तुमची काही रक्कम जर तुम्ही सुरक्षितरित्या ठेवली तर त्याच्यावर काही कोरोना सारखा मोठा या ठिकाणी लॉकडाऊन येऊ द्या किंवा काही येऊ द्या, मोठं नुकसान होऊ द्या, तरी तुमची रक्कम सुरक्षित राहिली जाईल. याच्यामुळे ही जर योजना काढली तर तुम्हाला भविष्य सुरक्षित होईल. तिसरी योजना आहे मंथली इन्कम स्कीम, MIS ज्याला म्हणतो. भविष्यात सेव्हिंग साठी खूप महत्वाची आहे मित्रांनो, ठीक आहे. यांनी काय होतं, पर मंथ तुम्ही सर सेव्हिंग करत राहिलात तर त्याला काही दिवस दर लागून पुढे भविष्यात याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चौथी आहे किसान विकास पत्रा, KVP ज्याला म्हणतो. लॉंग टर्म रिटर्न साठी ही अतिशय बेस्ट योजना आहे. याच्या अगोदर जे काही विद्यार्थी पोस्ट ऑफिस मध्ये लागले त्यांनी ह्या सर्व योजना बिलकुल नाही काढल्या, परंतु याच्यातले 1-2 ज्यांनी अनालिसिस करून स्टडी करून काढल्या ते आता रिटर्न आहेत. आमच्या भागातील काही विद्यार्थी आणखी पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत आहेत, जेणेकरून त्यांचं ह्या योजनामुळे पगार जरी कमी असला तरी भविष्य सुरक्षित आहे, नियोजन तगड आहे. म्हणून असं वाटतं तुम्ही जर जॉईन करणार असाल जीडीएस तर यापैकी कमीत कमी एक तरी योजना तुम्ही काढून घेतली पाहिजे, ठीक आहे. ते तुमच्या भविष्य हितासाठी खूप महत्वाचं असणार आहे. पुढे आहे 5 योजना सुकन्या समृद्धी योजना. ज्यांना मुलगी आहे त्यांनी तिच्या फ्युचरसाठी, तिचं शिक्षण असेल, तिचं लग्न असेल किंवा इतर तिचं काही हॉबी असेल ते त्या ठिकाणी पुढे कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना जर काढली, छोटी मुलगी असेल तर पुढे चालून काय होतं विद्यार्थी मित्रांनो, अवाढव्य लागणारा शिक्षणाचा खर्च, त्याचा बोजा कमी होतो. त्याच्यानंतर तिचं काय ड्रीम असेल, ड्रीम जॉब असेल, ड्रीम एखादा बिझनेस असेल किंवा तिचं मॅरेज असेल, ह्या गोष्टींचा ताण इनडायरेक्टली तुमच्यावर आतापासून बर्डन राहत नाही. म्हणून ही योजना अतिशय बेस्ट आणि फेमस आहे. परंतु आता ही योजना कोण काढू शकतं, ज्यांचं लग्न झालंय, ज्यांना मुलगी आहे, ठीक आहे. आता असं तर होणार नाही लग्नाच्या अगोदरच मुलगी आहे असं अजून आपल्याकडे मान्यता प्राप्त नाहीये. त्याच्यामुळे ज्यांचा लग्नानंतर मुलगी आहे ती योजना बिलकुल 100% काढू शकतात. मला फक्त सांगायचे कमेंट करून तुमचं लग्न झालं आहे का, नसेल झालं तर कधी करणार आहात त्याच्यावर आपण नेक्स्ट टॉपिक वरती बोलू, किंवा लग्न झालंय का नाही फक्त एवढंच सांगा, ठीक आहे. पुढे सिनियर सिटीजन स्कीम, ज्येष्ठ पालकांसाठी ही स्कीम असते मित्रांनो. तुम्ही जीडीएस मध्ये जॉईन झालात, तुमचे माता पिता, आई वडील ज्यांना की आपण दैवत मानतो, त्यांच्यासाठी एक सिनियर सिटीजन स्कीम असते. ती जर योजना काढली तर पुढे त्यांना उतार वयामध्ये किंवा पुढील भविष्यामध्ये थोडे थोडे पैसे सेव्हिंग झाल्यामुळे ह्या स्कीमचा भरमसाठ फायदा होतो. काही मेडिकल इमर्जन्सी असेल, काही फंक्शन असेल किंवा इतर गोष्टीसाठी, काही हॉबी असेल किंवा देवदर्शन असेल, ह्या गोष्टींसाठी जर सिनियर सिटीजन स्कीम जर तुम्ही काढून घेतली
तरी नक्कीच तुम्हाला फायदा ते ठरेल. मग प्रश्न पडतो, या योजना फक्त पोस्ट ऑफिस वाल्यांसाठीच आहेत का? तर अजिबात नाही. कोणीही जगातला माणूस हा काढू शकतो, तो भारतवासी असला पाहिजे. फक्त ह्याला एवढीच अट आहे. आणि दुसरं, सिनियर सिटीजन्स मध्ये असलं पाहिजे, म्हणजे सिनियर पालक असले, त्यांचं एज जास्त असलं पाहिजे. आता तुम्ही किंवा मी काढायला गेलो, माझे सिनियर सिटीजन तर होईल का? आपण सिनियर सिटीजन मध्ये मोडतच नाही, कारण भारत हा जवानांचा देश आहे. आपण जवान आहोत मरेपर्यंत, मेल्याच्या नंतरही. पुढे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा जो आहे मित्रांनो, तो तुम्ही हा ऍक्च्युअल मध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला शेअर मार्केट रिलेटेड तुम्हाला वाटेल, परंतु हा तुम्ही काढून घेतला तर बेस्ट राहील. पर मंथ तुम्ही 100 रुपयापासून अनलिमिटेड पैसे यामध्ये गुंतवू शकता. सेफ साईड, त्याचा अनालिसिस असतो, स्टडी असतो, मार्केट स्टडी असतो, ब्रोकरेज असतो, सगळ्या गोष्टी असतात. हे तुमच्या रिस्क वरती काढून घ्या, परंतु रिस्क ह्याच्यामध्ये काहीच नाही. जर तुम्ही सिस्टमॅटिक व्यवस्थित प्लॅन आणि स्टडी करून गोष्टी केल्या तर बेस्ट आहे. ही SIP स्वतः मी खुद काढलेली आहे, त्याच्यामुळे लॉंग टर्म सुद्धा याच्यामध्ये रिटर्न असणार. दुसरं आहे सगळ्यात महत्वाचं, इमर्जन्सी फंड असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. म्हणजे इमर्जन्सी काय, अचानकपणे काही मेडिकल इमर्जन्सी आल्या, अचानक काही फंक्शन निघालं, कार्यक्रम आलं, किंवा टूर्स ट्रॅव्हलिंग करायचं निघालं, तर तो तुमचा इमर्जन्सी फंड, किंवा लॉकडाऊन सारखी एखादी त्या ठिकाणी घटना घडली किंवा पुनरावृत्ती झाली, देवाच्या कृपेने होऊ नये पण झाली, तर तुम्हाला 6 ते 12 महिने तुम्ही सर्व करू शकाल, म्हणजे विदाउट जॉब, सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो. एवढा फंड तरी साधारणपणे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय कुठलाच मार्ग नाही. जर नसेल तर सर्वप्रथम हा इमर्जन्सी फंड क्रिएट करणं हवं, तर पुढे टप्प्यामध्ये ह्या योजनेपैकी एक योजना तुम्ही काढायला पाहिजे, असं माझं सजेशन राहील. कारण इमर्जन्सी फंड अतिशय महत्वाचा आहे, लक्षात घ्या. पुढे आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड, म्हणजे तुमचा PF असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल. मानवी देहाचा कधीच काही भरोसा नाही, त्याच्यामुळे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन बिलकुल काढून घ्या. दुसरा आहे NPS नॅशनल पेन्शन स्कीम असणार आहे, ती जर तुम्ही काढली तर बेस्ट आहे. आता तुम्ही म्हणाल पोस्ट ऑफिस मध्ये एक 15 ते 20 हजाराची सॅलरी मध्ये येतात, जर एवढ्या योजना काढत बसलं तर ह्या योजना काढण्यासाठी आमच्या स्वतःच्या खेळून आणखी एक्स्ट्रा पैसे काढावे लागतील. मग प्रश्न येतो, ह्या सगळ्याच योजना काढणं गरजेचं काय? राजांनो, अजिबात नाही. तुम्हाला फक्त अवेअरनेस देण्यासाठी ह्या गोष्टी सांगत आहे. याच्यापैकी कुठली एक योजना काढा, जशी सॅलरी वाढेल, तुमचं इन्कम वाढेल, त्याच्यानंतर दुसरी योजना ऍड करा, किंवा तुमच्याकडे आणखी कुठली योजना असेल तुम्हाला माहित, तर ती तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याचं सगळं डिटेल अनालिसिस स्टडी तुमच्यापर्यंत पोहोचेल, काढायची का नाही. फायनल डिसिजन तुमचं असेल, फक्त एक मार्गदर्शन करण्याचं मी काम या ठिकाणी करू शकतो. म्हणून पोस्ट ऑफिस भरतीमध्ये ज्यांनी जॉईन झालेलं आहे किंवा जे होणार आहेत, त्यांनी या योजना माहित असणं गरजेचं आहे, कारण ही काळाची गरज आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा, 5वी लिस्ट कोणाला चान्स आहे, तर लक्षात घ्या, जे 4थ्यावर बॉर्डर लाईन वरती हा पहिला नियम, ज्यांचं पर्सेंटेज जास्त हा दुसरा नियम. परंतु एक गोष्ट या ठिकाणी खटकली जाते, पर्सेंटेज जास्त असून सुद्धा आणखी असे काही विद्यार्थी येतात की त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत नाही. आता GDS ची 5वी लिस्ट जाहीर होण्याची वेळ आली, मग नेमकं अडलंय कुठं, घोडं पाणी पितंय कुठं, असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स भरलाय, डिव्हिजन कुठला आहे, तुमची कॅटेगरी कुठली आहे, तुमचे पर्सेंटेज किती आहे, तुम्ही ज्या डिव्हिजनला फॉर्म भरलाय तिथे व्हॅकंट पोझिशन किती होते, ह्या 5 गोष्टी मॅटर करतात. मग ह्या 5ही गोष्टी जर तुम्हाला सर्वसमावेशक असल्याने ह्यांनी सर साथ दिली, तर ह्या 5व्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं 101% त्या ठिकाणी नाव येईल. मग याच्यासाठी नाव येण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या, एक तर त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेल्या ठिकाणी अर्बन किंवा रुरल यापैकी जर एरिया असेल, दोन्हीपैकी कुठलाही, कॉम्पिटिशन एक तर कमी असायला पाहिजे. दुसरं म्हणजे जिथे प्रेफरन्स दिलं तिथे व्हॅकंट पोझिशन असल्या पाहिजे. तिसरं म्हणजे तुम्ही कॅटेगरी मध्ये असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मग ओपन वाल्यांनी कुठं जायचं, अजिबात तसं नाहीये. परंतु जर कॅटेगरी आणि डिव्हिजन आणि ग्रामीण भागातला एरिया असेल तर चान्सेस थोडे वाढले जातात. ओपन वाल्यांचं कट ऑफ आणखी हाय जाणार आहे. हाय म्हणजे एकदम पहिल्या मेरिट लिस्ट सारखं नाहीये, परंतु त्याच्यामध्ये त्यात थोडंसं कमी जाईल नक्कीच. ठीक आहे. ओबीसी वाल्यांचं ओपनच्या नंतर थोडंसं कमी, SC ST PWD यांचं आणखी थोडंसं कमी. म्हणून तुमचे एकदा पर्सेंटेज मला समजा, जेणेकरून राजांनो काय होईल, मला त्या ठिकाणच्या कुठं तुम्ही प्रेफरन्स दिलाय त्या ठिकाणच्या व्हॅकंट पोझिशन मला चेक करता येतील, तुमच्यापर्यंत कळू जाईल. म्हणजे तुम्हाला एक तर नाद सोडायला किंवा पुढची भरती पर्यंत वाट पाहायला, किंवा प्लॅन बी, बिझनेस असेल छोटा मोठा किंवा दुसरी सरकारी नोकरी काहीतरी करायला मार्ग सोपा जाईल. तुम्ही म्हणाल मग आता पुढच्या GDSच्या नोकरीपर्यंत कधीपर्यंत वाट पाहायची, तर लक्षात घ्या 25 ते अराउंड 35,000 पर्यंत नेक्स्ट GDSची भरती येणार आहे. आता सोशल मीडियावर भरपूर सारे अफवा पसरतात, त्याच्यावर अजिबात ट्रस्ट ठेवू नका. ज्यावेळेस ऑफिशियल अपडेट येईल तोपर्यंत सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मी
स्वतः काम करेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं जर चॅनलवर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला हवं. इथेच थांबतो राजांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.